देवा, माझ्या बाबांना काही होऊ देऊ नकोस, सुखरूप ठेव त्यांना. डॉक्टर बघा हो, माझ्या भावाला काय झालंय, जर लवकर बरं करा त्याला. अहो तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. बघवत नाही हो मला. नंदा जरा शांत हो, डॉक्टरांना त्यांचं काम करू दे. अरे कशी शांत हो, बघ ना आपल्या विश्वंभरची अवस्था काय झाली आहे. मी नाही बघू शकत रे विश्वंभरला असं. नंदा भैयाला काही होणार नाही, आई अंबाबाई आपल्या पाठीशी आहे. हा तू तू चल चल बाहेर. मी थांबते थोडा वेळ त्याच्याबरोबर. नंदा इथे डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, चल आपण बाहेर थांबूया. ये. स्वीटीला बाजूच्या वॉर्डमध्ये ऍडमिट केलं. साहेब कसे? डॉक्टर साहेब, माझे बाबा ठीक होतील ना? काही होणार नाही, तुम्ही सगळे शांत राहा. तुम्ही सगळे बाहेर जाता का? आम्हाला आमचं काम करू दे. पण बाहेर थांबूया प्लीज. या. जाऊ दे रे, आत्याचं नेहमीच आहे. मॅडम मी बोललो असतो ना, आत्यासाहेबांची बोलती बंद झाली असती. अहो तुम्ही साहेबांनी वाचवलंय. तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून ते बॉम्ब डिफ्यूज केला. तुम्ही वायर कापलं तो, त्याचं श्रेय तुम्हाला मिळालं नाही. कोण घेऊन गेलं श्रेय? आत्यासाहेब. अहो त्या भाऊ खाऊन गेले. हो शुभू, मला ना काही फरक पडत नाही. पण मला फरक पडतोय मॅडम. अहो मेहनत तुम्ही करायची आणि वाहवाही दुसराच घेऊन जातोय, हे काय माझ्या मनाला पटलेलं नाही. अहो मॅडम, मी जर खरं बोललो असतो तर त्याचा फायदा कुणाला झाला असता? तुम्हासनी झाला असता ना. साहेबांची सहानुभूती मिळाली असती तुम्हासनी. साहेबांना कळून चुकलं असतं की तुमचा किती जीव आहे त्यांच्यावर. शुभू, हे कधी ना कधी त्यांना कळणारच आहे, फक्त आज नाही कळलं इतकंच. आणि एक सांगू का, मुळात ना माझं नाव किंवा माझी स्तुती मला दुसऱ्या कोणाकडनं व्हायला नकोय. बाबांनी ते स्वतः अनुभवायला हवं. हे बघ, दुसरे कोणी माझं कौतुक केलं ना तरी बाबांचा त्यावर विश्वास बसणार नाही, ही गोष्ट आता मला चांगली माहिती. ठीक आहे, मी डॉक्टरांना भेटून येतो. बरं वाटतंय ना? काही काळजी करू नका, लवकरच बऱ्या व्हाल तुम्ही. शुभू कुठे? शुभू शुभू कुठे? स्वीटी, स्वीटी, सुटे, स्वीटी. हे कसं काय झालं? त्या पुरी कोण होत्या मला सांग. ज्यांनी कोणी तुझ्यासोबत हे केलंय ना त्यांना सोडणार नाही मी. शुभू, शुभू कसा आहे? तो बरा आहे ना? त्याला काही झालं नाही ना? शुभू, काय शुभू? अहो काय करताय तुम्ही? झोपा बरं, असा कुठेही उठून जाऊ शकत नाही. सलाईन लावलंय. शुभू कुठे मम्मी? तो कसा आहे ग? बरा आहे ना? अगं स्वीटे, शुभ सुखरूप आहे. खरंच शोभाताई बोलली माझ्याशी आणि त्यानेच वाचवलं तुला. तोच उचलून बाहेर घेऊन आला. काय? होय. शुभून मला उचलून बाहेर आणलं. मम्मी, मम्मी बघितलंस तू? शुभूचं पण आहे का माझ्यावर प्रेम? तो मनातून मला बायको म्हणतात, नाहीतर का वाचवलं असतं त्यानं मला? त्याचं प्रेम आहे माझ्यावर खूप. आहे की एकदा भेटू दे की मला शुभूला. मला घेऊन चाललं पण एकदा भेटू दे की. श्रीटी, ऐक माझं, तू आता आराम कर. हॅलो मॅडम, बोला. आज इतक्या दिवसांनी आम्हाला फोन केला, ते बी एवढ्या रातच्याला. विचार काय आहे तुमचं? विक्रम घाडगे पाटील, नाही म्हणलं, आमची आठवण कशी काय काढली बा? तुमचा लळघोटेपणा जरा बंद करा आणि मी काय सांगते ते ऐका. सॉरी सॉरी सॉरी, बोला बोला ना मॅडम, बोला बोला. ऐका जरा मी काय सांगतेय. त्याप्रमाणे तुम्हाला करायला लागेल. कळलंय का मी काय बोलले ते? मॅडम नेमकं काय करायचं ते काय समजणार हो आम्हाला. अहो तुमचं डोकं काम करत नाही का? विश्वंभरच्या मुलींनी, श्रावणीनी 1 लाखाच्या चेकचा गोंधळ घातलेला आहे. हे प्रकरण पेटवायचंय. म्हणजे इलेक्शनच्या निमित्ताने विश्वंभरनी हे सगळं मुद्दामच घडवून आणलंय असं वाटलं पाहिजे. कळलं का तुम्हाला? म्हणजे वाईट
वाईट परिस्थितीत अडकलेल्या माणसाचा फायदा कसा उठवायचा हे समजाय की नाही तुमच्याकडनं शिकलं पाहिजे. कळलंय ना तुम्हाला? मग मी सांगितलंय त्याप्रमाणे करा. आता यो मुद्दा आमच्या बी फायद्याचा आहे. आता काय करतो कसं करतो बघाच तुम्ही. आज असा धमाका करतो की नाही दम दाम. मग लागा आता कामाला. मॅडम आता मी एका दगडात 2 पक्षी मारणार आहे. त्या मुली कोण होत्या माहित नाही, पण माझा मात्र फायदा करून दिला त्यांनी. खूप खूप आभार मानते मी त्यांचे. योगायोगाने कधी भेटल्यास तर खूप मोठं बक्षीस देईन मी त्यांना. या बॉम्बने विश्वंभर मेला असता तर बरं झालं असतं. असो, आता जे काही होईल ना त्यांनी विश्वंभरचीच गोची होईल. इलेक्शनसाठी मुद्दाम विश्वंभरने हे घडवून आणलंय असंच सगळ्यांना वाटेल. त्याची सीट मी हलवीन आणि ह्या सगळ्याचा राग विश्वंभर श्रावणीवर काढेल आणि तिला नोकरीवरून काढून टाकेल. श्रावणी, तू आज तुझ्या बापाला वाचवलंस, पण तुला आता कोणीच वाचवू शकणार नाही. डाव आता तर रंगायला लागलाय, कारण या पटलावरची राणी एकच, अलकनंदा.